हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आज आपले स्वागत आहे. आज आपण पनीर मलाई कोफ्ता याची रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी मी करीकरता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, तेलामध्ये टाकलेले आहे. मेथी, लवंग आणि विलायची पण टाकलेली आहे. 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहे, ते सुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे. लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. त्यात थोडे काजू टाकायचे आहे, ते पण परतवून घ्यायचे आहे. थोडे लाल होऊ देईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. जळू द्यायचे नाही. शिजण्याकरता मी थोडे पाणी टाकत आहे. इथे कोफ्त्याकरता लागणारा एक बटाटा मी शिजलेला किसून घेत आहे आणि त्याला मॅश करून घेत आहे. इथे मी 80 ग्राम पनीर घेतलेलं आहे कोफ्त्याकरिता, ते पण किसून घ्यायचे आहे. हे बटाटा आणि पनीर मिक्स करून घ्यायचं आहे, छान मॅश करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला करीकरता लागणारा टोमॅटो आणि कांदा शिजून घेतल्यानंतर 10 मिनटं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. यात कोफ्त्याकरता मी हिरवे मिरचीची पेस्ट, त्यात लसूण आलं टाकून पेस्ट बनवलेली होती हिरव्या मिरचीची, ती पेस्ट मी टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यात बॉन्डिंगसाठी अर्धा वाटी मैदा मी टाकलेला आहे. बेसन पण तुम्ही टाकू शकता, कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान. यात गाठी राहता कामा नये. छान मॅश करून घ्यायचे आहे खूप वेळपर्यंत, 5 मिनटं. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. आता 10 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत हे थंड झालेले कांदे आणि टोमॅटो आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया. आता या पेस्टला चाळणीने थोडं गाळून घेऊया, म्हणजे जाडसर कणं राहणार नाही. इथे आपण करी बनवूया. तेल टाकलेलं आम्ही करी करता. तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं त्यात टाकलेलं आहे.
म्हणजेच तेल गरम झालेलं आपलं. आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये छान होऊ द्यायची आहे. एक चमचा धनेपूड त्यात टाकलेला आहे. एक छोटा चम्मच हळद आणि मी 1.5 चमचा लाल तिखट त्यात टाकलेला आहे. तेलामध्ये होऊ द्यायचं छान. झालं आपल्याला हे लाल तिखट झालेलं आहे तेलात. आता आपण बनवलेली पेस्ट त्यात टाकायची आहे. आता हे होऊ द्यायची आहे, उकळू द्यायची आहे. थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्याला उकळी येईपर्यंत आपण कोफ्ते बनवूया. कोफ्त्याकरता एवढा मी उंडा घेतलेला आहे छोटा. त्यात स्टफिंग करता काजू मी बारीक केलेले आहे. काजू त्यात टाकून असं बंद करूया. त्याचा असा बॉलसारखा बनवून घेऊया. अशा प्रकारे बाकी कोफ्ते आपण बनवून घेऊया. तुटू नये, चिटकू नये म्हणून त्याला थोडं बाहेरून मैदा लावा. आपले कोफ्ते बनवून तयार झालेले आहे. इथे करी पण आपले तयार झालेले आहे बनवून. त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकूया. टोमॅटो केचप टाकूया थोडा, म्हणजे चव छान येते. आता तेल गरम झालेलं आहे. एकदम खूप गरम कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही आहे तेल. तीन चार कोफ्ते मी टाकलेले आहेत. एकदम खूप सारे 5-6 टाकू नये, कारण ते परतवायला बरं असतं आणि फुटणार पण नाही. इथे लालसर होऊ द्यायचे कोफ्ते. आपले कोफ्ते बनवून तयार झालेले आहे. बाकीचे पण आपण कोफ्ते तळून घेऊया. इथे करी पण तयार झालेली आहे आपली.
कोफ्त्यावर अशी करी टाकून घेऊया. करीमध्ये जर टाकून ठेवले ते जास्त सॉफ्ट होईल. वरून कोथिंबीर टाकूया आणि फ्रेश क्रीम टाकूया डेकोरेट. अशा प्रकारे आपली पनीर मलाई कोफ्ता रेसिपी तयार झालेली आहे. बघा खूप सॉफ्ट अशी झालेली आहे.